हॅलो फ्रेंड, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे क्लास 6चं चॅप्टर नंबर 30 प्रॉफिट अँड लॉस. ठीक आहे. याचा मी प्रॅक्टिस सेट घ्यायच्या अगोदर प्रॉफिट म्हणजे काय आणि लॉस म्हणजे काय हे समजावून सांगते. ठीक आहे. थोडक्यात सांगते समजावून. हे बघा, आपण जेव्हा पण कोणती वस्तू घेतो विकत, म्हणजे जर मला काही विकायचं आहे तर जी वस्तू मी विकत घेईल तिला काय म्हणतात कॉस्ट प्राईस, आणि जी जेवढ्या रुपयात विकेल तीच वस्तू समोरच्याला त्याला काय म्हणतात सेलिंग प्राईस. ठीक आहे. आता प्रॉफिट केव्हा होते, जेव्हा सेलिंग प्राईस काय असते ग्रेटर असते, म्हणजेच काय असते सेलिंग प्राईस ग्रेटर दॅन कॉस्ट प्राईस. ठीक आहे. मग प्रॉफिटसाठी फॉर्म्युला काय येईल तसं सेम, प्रॉफिट इज इक्वल्स टू सेलिंग प्राईस मायनस कॉस्ट प्राईस. हा झाला प्रॉफिटसाठी फॉर्म्युला. ठीक आहे. आता लॉस कसा काढायचा, लॉसमध्ये केव्हा लॉस होतो, जेव्हा कॉस्ट प्राईसपेक्षा सेलिंग प्राईस काय असेल, जेव्हा काय असेल कॉस्ट प्राईस जास्त असेल सेलिंग प्राईसपेक्षा, तेव्हा काय होतो आपला लॉस होतो. म्हणजेच काही कॉस्ट प्राईस ग्रेटर दॅन सेलिंग प्राईस. ठीक आहे. मग काय इन लॉसचा फॉर्म्युला, लॉस इज इक्वल्स टू कॉस्ट प्राईस मायनस सेलिंग प्राईस. ठीक आहे. हे दोन फॉर्म्युले यूज करूनच आपल्याला काय करायचं आहे, पुढचा जो प्रॅक्टिस सेट आहे तो सॉल्व करायचा आहे. ठीक आहे. बघा, प्रॅक्टिस सेट 31 क्वेश्चन नंबर 1 काय दिलेलं आहे, द कॉस्ट प्राईस अँड सेलिंग प्राईस आर गिवन इन द फॉलोइंग टेबल. आपल्याला काय दिलेलं आहे, कॉस्ट प्राईस दिलेली आहे आणि सेलिंग प्राईस दिलेली आहे. फाइंड आउट वेदर देअर वॉज अ प्रॉफिट ऑर लॉस अँड हाऊ मच इट वॉज. म्हणजे आपल्याला काय फाइंड करायचं आहे की आपल्याला कॉस्ट प्राईस आणि सेलिंग प्राईस दिलेली आहे, काय फाइंड करायचं आहे, त्यांना प्रॉफिट झाला की लॉस झाला हे फाइंड करायचं आहे, आणि हाऊ मच म्हणजे प्रॉफिट झाला असेल तर किती झाला आणि लॉस झाला असेल तर किती झाला. ठीक आहे. मी यातले प्रत्येक सॉल्व करून दाखवणार आहे. बघा. ठीक आहे. काय फर्स्ट, हे बघा, फर्स्ट काय दिलेलं आहे, काय दिलेलं आहे, कॉस्ट प्राईस किती आहे, कॉस्ट प्राईस इज इक्वल्स टू 4500 रुपीज. ठीक आहे. आणि सेलिंग प्राईस किती दिली आहे, 5000. ठीक आहे. आता बघा काय मोठं आहे, कॉस्ट प्राईस जास्त आहे की सेलिंग प्राईस जास्त आहे, सेलिंग प्राईस जास्त आहे. जेव्हा सेलिंग प्राईस जास्त असते, काय बघितलं आपण, सेलिंग प्राईस जेव्हा जास्त असते तेव्हा काय होत असते प्रॉफिट. म्हणजेच काय येईल, सेलिंग प्राईस ग्रेटर दॅन कॉस्ट प्राईस. बघ काय होईल आपल्याला प्रॉफिट. ठीक आहे. म्हणजेच काय येईल, देअर इज अ प्रॉफिट होईल. ठीक आहे. मग काय येईल, प्रॉफिट इज इक्वल्स टू काय असते फॉर्म्युला, सेलिंग प्राईस मायनस कॉस्ट प्राईस. सेलिंग प्राईस काय गिवन आहे आपल्याला, बघ सेलिंग प्राईस किती दिलं आहे 5000 मायनस कॉस्ट प्राईस 4500. काय येईल मग 5000 मायनस 4500 रुपीज. म्हणजेच किती प्रॉफिट झालं त्याला, प्रॉफिट 5000. ठीक आहे. मग काय येईल टेबलमध्ये, काय येईल फर्स्ट ह्याच्यामध्ये, इथं काय झालं त्याला प्रॉफिट झाला आणि किती झालं 500. ठीक आहे. सेकंड बघा सेम आहे. बघा सेकंड नंबरची कॉस्ट प्राईस किती दिलेली आहे 4100. ठीक आहे. आणि सेलिंग प्राईस दिलेली आहे 4090. ठीक आहे. चला बघा, काय कॉस्ट प्राईस ही दिलेली आहे 4500 आणि सेलिंग प्राईस 4090. कोणती मोठी आहे, कॉस्ट प्राईस मोठी आहे की सेलिंग प्राईस, काय आहे कॉस्ट प्राईस. म्हणजेच काय कॉस्ट प्राईस ग्रेटर दॅन सेलिंग प्राईस. सेलिंग प्राईसपेक्षा कॉस्ट प्राईस जास्त आहे, म्हणजे काय होईल इथं आपलं काय होत असते, जेव्हा कॉस्ट प्राईस जास्त असते, काय बघितलं आपण, जेव्हा कॉस्ट प्राईस जास्त असते तेव्हा काय होत असते आपला लॉस होत असतो. म्हणजेच काय देअर इज अ लॉस. काय मग लॉससाठी फॉर्म्युला, लॉस इज इक्वल्स टू कॉस्ट प्राईस मायनस सेलिंग प्राईस.
ठीक आहे. तर कॉस्ट प्राईस किती दिली आहे आपल्याला 4100 मायनस सेलिंग प्राईस 4090. काय येईल मग सबट्रॅक्शन केली तर त्यांची किती रुपये 10 रुपये त्याला लॉस झाला. ठीक आहे. काय झालं सेकंड याच्यामध्ये आपल्याला लॉस झाला किती रुपये 10 रुपीज. ठीक आहे. थर्ड बघा थर्डची कॉस्ट प्राईस दिली आहे 700 आणि सेलिंग प्राईस दिली आहे 799. काय कॉस्ट प्राईस जास्त आहे की सेलिंग प्राईस म्हणजेच काय सेलिंग प्राईस ग्रेटर दॅन कॉस्ट प्राईस. ठीक आहे. म्हणजेच काय होईल तर आपला प्रॉफिट होईल. म्हणजेच काय येईल देअर इज अ प्रॉफिट. जेव्हा सेलिंग प्राईस जास्त असते तेव्हा काय होत असतो प्रॉफिट होत असतो. म्हणजेच काय प्रॉफिटसाठी फॉर्म्युला प्रॉफिट इज इक्वल्स टू सेलिंग प्राईस मायनस कॉस्ट प्राईस. ठीक आहे. सेलिंग प्राईस किती दिलं आहे 799 मायनस कॉस्ट प्राईस 700. काय येईल आन्सर 99 रुपीज. म्हणजे प्रॉफिट किती आलं 99 रुपीज. म्हणजे काय येईल इथं काय येईल प्रॉफिट झालं की लॉस प्रॉफिट आणि इथं किती 99 रुपीज. ठीक आहे. 4 बघा काय दिलं आहे कॉस्ट प्राईस 1000 आणि सेलिंग प्राईस 920. बघा फोर्थमध्ये काय दिलं आहे कॉस्ट प्राईस 1000 आणि सेलिंग प्राईस 920. काय मोठं आहे कॉस्ट प्राईस की सेलिंग प्राईस कॉस्ट प्राईस. ठीक आहे. म्हणजेच काय येईल कॉस्ट प्राईस ग्रेटर दॅन सेलिंग प्राईस इज म्हणजेच काय होईल आपल्या इथं देअर इज अ लॉस. जेव्हा कॉस्ट प्राईस जास्त असते तेव्हा काय होत असतो लॉस. म्हणजेच लॉस इज इक्वल्स टू काय असतं लॉसचा फॉर्म्युला कॉस्ट प्राईस मायनस सेलिंग प्राईस. ठीक आहे. कॉस्ट प्राईस किती दिलेली आहे 1000 मायनस सेलिंग प्राईस 920. काय येईल आन्सर यांचं 80 रुपीज. ठीक आहे. म्हणजे किती लॉस झाला त्याला 80 रुपीज. तर जिथं काय येईल लॉस आणि किती झाला त्याला 80 रुपीज. ठीक आहे. अशा प्रकारे हा पूर्ण जो चार्ट आहे तो परत तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये काढून घ्यायचा. ठीक आहे. बघा क्वेश्चन नंबर 2 काय अ शॉपकीपर बॉट अ बायसिकल फॉर 3000 अँड सोल्ड देन द सेम ॲट 3400. म्हणजे एका शॉपकीपरने एक बायसिकल घेतली सायकल घेतली कितीला घेतली 3000 रुपयाला. ठीक आहे. आता ही काय होईल आपण विकत घेतली त्याने म्हणजे ही काय होईल आपली कॉस्ट प्राईस आणि सोल्ड देम सेम फॉर म्हणजे त्याने विकली ती म्हणजे तीच काय होईल आपली सेलिंग प्राईस. ही काय होईल सेलिंग प्राईस. हाऊ मच वॉज इट प्रॉफिट म्हणजे त्याला प्रॉफिट झालं का बरं त्याने आपल्याला सांगितलेलं आहे प्रॉफिट झालेलं आहे कारण सेलिंग प्राईस इथं जास्त आहे ना म्हणजे इथं प्रॉफिट झालं आहे पण त्याला किती प्रॉफिट झालं आहे आपल्याला फाइंड करायचं आहे. ठीक आहे. बघा काय दिलेलं आहे कॉस्ट प्राईस किती दिली आहे सायकलची 3000 रुपीज. सेलिंग प्राईस किती दिली आहे किती रुपये दिले आहे 3400 रुपये. ठीक आहे. आता आपल्याला काय आहे सेलिंग प्राईस जास्त आहे कॉस्ट प्राईसपेक्षा म्हणजेच काय प्रॉफिट आहे म्हणजेच काय असते प्रॉफिट इज इक्वल्स टू काय फॉर्म्युला असतो सेलिंग प्राईस मायनस कॉस्ट प्राईस. ठीक आहे. सेलिंग प्राईस किती आहे 3400 मायनस कॉस्ट प्राईस 3000. काय येईल 3400 मायनस 3000 आन्सर येते 400. ठीक आहे. म्हणजेच किती प्रॉफिट उरलं शॉपकीपरला द शॉपकीपर प्रॉफिट वॉज किती रुपये प्रॉफिट उरलं त्याला 400 रुपीज. ठीक आहे. बघा थर्ड नंबरचं काय दिलेलं आहे सुनंदाबाई बॉट मिल्क फ्रॉम 475. शी convert it into yogurt and sold it for 700. How much profit did she make? म्हणजे सुनंदाबाईंनी काय केलं 475 रुपयाला मिल्क विकत घेतलं दूध विकत घेतलं आणि त्याचं दही बनवून म्हणजे योगर्ट दही बनवून कितीला विकलं ते 700 रुपयाला. तर तिला किती प्रॉफिट झाला हे आपल्याला फाइंड करायचं आहे. हे विकत घेतलं म्हणजे हे काय असेल आपली कॉस्ट प्राईस असेल आणि हे विकलं म्हणजे ही काय असेल सेलिंग प्राईस असेल. ठीक आहे. चला बघा कॉस्ट प्राईस किती दिलेली आहे तिने कितीला दूध विकत घेतलं 4000
475 रुपयाला. आणि सेलिंग प्राईस कितीनी योगकट बनवून म्हणजे दही बनवून कितीला विकलं 700 रुपयाला. ठीक आहे. मग काय येईल, सेलिंग प्राईस जास्त आहे म्हणजेच काय असते, प्रॉफिट असते. काय असते, सेलिंग प्राईस ग्रेटर दॅन कॉस्ट प्राईस. जेव्हा सेलिंग प्राईस जास्त असते तेव्हा काय होते, प्रॉफिट होते. म्हणजेच काय येईल, प्रॉफिट इज इक्वल्स टू काय येईल, सेलिंग प्राईस मायनस कॉस्ट प्राईस. ठीक आहे. सेलिंग प्राईस किती आहे 700 मायनस कॉस्ट प्राईस 475. काय येईल आन्सर 225. म्हणजेच किती प्रॉफिट कमवलं सुनंदाबाईंनी. हेन्स काय इन कन्क्लुजन, सुनंदाबाई मेड अ प्रॉफिट ऑफ किती 225 रुपीज. ठीक आहे. बघा क्वेश्चन नंबर 4 काय आहे, द जिजामाता वुमन सेविंग ग्रुप बॉथ रॉ मटेरियल वर्थ किती 15,000 रुपीज. म्हणजे 15,000 त्यांनी एक रॉ मटेरियल घेतलं फॉर मेकिंग चकली. चकलीसाठी जे बनणार रॉ मटेरियल आहे ती कितीला घेतलं 15,000 रुपीज. दे सोल्ड द चकलीज फॉर 22,050 रुपीज. ठीक आहे. आणि कितीला विकलं 22,050 रुपयाला चकल्या विकल्या त्याच्या बनवून रॉ मटेरियलच्या. हाऊ मच प्रॉफिट डीड द जो वुमन सेविंग ग्रुप आहे त्याला किती प्रॉफिट झालं हे काय करायचं आहे, फाईंड करायचं आहे. आता आपल्याला हे रॉ मटेरियल विकत घेतलं हे काय असेल आपली कॉस्ट प्राईस आणि हे एवढ्याला विकलं ही काय असेल आपली सेलिंग प्राईस. ठीक आहे. बघा मग बघा कितीचं रॉ मटेरियल घेतलं, कॉस्ट प्राईस ऑफ रॉ मटेरियल किती रुपयाला घेतलं त्यांनी 15,000. ठीक आहे. आणि सेलिंग प्राईस हे काय केलं, चकली कितीला विकली म्हणजेच काय सेलिंग प्राईस ऑफ चकली कितीला विकली 22,050 रुपीज. ठीक आहे. आता बघा इथं काय जास्त आहे, कॉस्ट प्राईस जास्त आहे की सेलिंग प्राईस, सेलिंग प्राईस आहे म्हणजेच काय होईल आपलं प्रॉफिट होईल. म्हणजेच प्रॉफिट इज इक्वल्स टू काय असते फॉर्म्युला, सेलिंग प्राईस मायनस कॉस्ट प्राईस. ठीक आहे. सेलिंग प्राईस किती आपली 22,050 मायनस कॉस्ट प्राईस 15,000. याची सबट्रॅक्शन किती येईल 7,050 म्हणजे 7,050. म्हणजेच किती प्रॉफिट मिळाला त्या वुमनला, द वुमन सेविंग ग्रुप मेक अ प्रॉफिट किती प्रॉफिट मिळालं त्यांना रुपीज 7,050 रुपीज. समजलं. बघा क्वेश्चन नंबर 5 काय आहे, प्रमोद बॉथ 100 बंचेस ऑफ मेथी ग्रीन फॉर 400 रुपीज. म्हणजे त्याने 100 ज्या मेथीच्या गड्ड्या असतात त्या कितीला आणल्या 400 रुपयाला. इन अ सडन डाऊन पुअर 30 ऑफ बंचेस ऑन हिज हँड कार्ट गॉट स्पॉईल. म्हणजे त्या 100 पैकी किती झाले 30 खराब झाले. मेथीचे जे बंडल होते ते काय झाले खराब झाले, स्पॉईल झाले. काय मग नंतर ही सोल्ड द रेस्ट ॲट द रेट ऑफ 5 ईच. जे 100 बंचेस होते त्यातले 30 तर खराब झाले. त्यांनी जे बाकीचे राहिलेले होते तो एक बंच कितीला विकला 5 रुपयाला. डीड ही मेक अ प्रॉफिट ऑर लॉस, हाऊ मच. आपल्याला काय काढायचं आहे मग त्याला प्रॉफिट झालं की लॉस झालं हे आपल्याला फाईंड करायचं आणि किती झालं जे पण झालं प्रॉफिट हो की लॉस हो. ठीक आहे. बघा प्रमोदनी किती मेथीच्या हे घेतल्या होत्या बंचेस घेतले होते 100. म्हणजेच काय इन फर्स्टमध्ये काय लिहू आपण कॉस्ट प्राईज ऑफ 100 बंचेस ऑफ मेथी कितीला घेतली होती त्यांनी ग्रीन इज इक्वल्स टू 400 रुपयाला. ठीक आहे. 400 घेतली होती पण त्यातले काय झाले 30 खराब झाले. सिन्स काय मग 30 बंचेस गॉट स्पॉईल खराब झाले. म्हणजेच काय येईल काय करावं लागेल
100मधून 30 मायनस करावं लागते, म्हणजेच काय येईल, रिमेनिंग बंचेस ऑफ मेथी ग्रीन इज इक्वल्स टू काय येईल, 100. टोटल बंचेस किती होते आपले, 100 होते, -30 काय झाले, खराब झाले, म्हणजे ते काढून टाकावं लागतील. 100 - 30 काय येईल, 70 बंचेस. ठीक आहे. आणि त्याला एक मेथीची जे बंच होता तो कितीला विकला, 5 रुपयाला, म्हणजेच काय येईल, सेलिंग प्राइस ऑफ 1 बंच ऑफ मेथी कितीला विकला त्यांनी, ₹5. ठीक आहे. 5ला विकला एक बंचेस, मग काय येईल, 70 बंचेस कितीला होतील, काय येईल मग, सेलिंग प्राइस ऑफ 70 बंचेस. एक बंच त्याने 5ला विकला, तर 70 कितीला होतील, बंचेस ऑफ मेथी. काय येईल मग, काय करावं लागेल, 5 × 70. काय येईल, 5 × 70, 0, 5 × 7 = 35, म्हणजे 350 रुपयाला. ठीक आहे. मग आता बघा, सेलिंग प्राइस किती आणली, 350, आणि कॉस्ट प्राइस किती होती, 400 होती. मग त्याला काय झालं, लॉस झाला. काय आहे आपली, काय मोठी आहे, कॉस्ट प्राइस जास्त आहे, म्हणजेच काय, कॉस्ट प्राइस ग्रेटर दॅन सेलिंग प्राइस आहे. मग त्याला काय झाला, लॉस झाला, म्हणजेच काय येईल, लॉस इज इक्वल्स टू काय असते फॉर्म्युला, कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस असतो. कॉस्ट प्राइस किती आपली, कितीला घेतले होते, 100 बंचेस 400 रुपयाला. ठीक आहे. आणि विकले कितीला, 350ला, म्हणजेच काय झालं, त्याला ₹50 काय झाला, लॉस झाला. म्हणजेच कन्क्लुजन काय येईल, प्रमोद सफर अ लॉस ऑफ ₹50, म्हणजे त्याला किती रुपयाचा लॉस झाला, 50 रुपयाचा लॉस झाला. ठीक आहे. बघा 6 नंबर काय दिलेला आहे, शरद बॉट 1 क्विंटल ऑफ ओनियन फॉर 2000 रुपीज. म्हणजे शरदनी एक क्विंटल जो ओनियन आहे तो कितीला घेतला, 2000 रुपयाला. लेटर ही सोल्ड देम ऑल ॲट द रेट ऑफ 18 पर kg. म्हणजे जे 1 क्विंटल त्याने ओनियन घेतला त्याची आता नंतर कशी विकत आहे, तो केजीने विकत आहे. 1 kg ओनियन कितीला विकला, 18 रुपयाला. डिड ही मेक अ प्रॉफिट, इनकर अ लॉस, हाऊ मच वॉज इट. मग त्याने काय केला, लॉस केला की प्रॉफिट केला, हे काय करायचं आपल्याला, फाइंड करायचं आहे. ठीक आहे. बघा काय येईल, कॉस्ट प्राइस ऑफ 1 क्विंटल तिला घेतला तिने, 1 क्विंटल काय ओनियन 2000 रुपयाला. ठीक आहे, घेतला. आता सेलिंग प्राइस ऑफ 1 kg कितीला विकत आहे, तो सेलिंग प्राइस 1 kg ओनियन कितीला विकत आहे, 1 kg ओनियन कितीला विकत आहे, 18 रुपयाला. ठीक आहे. तर काय येईल, हे बघा 1 क्विंटल म्हणजेच किती kg येतील त्याच्यामध्ये, 1 क्विंटलमध्ये, सिन्स 1 क्विंटल इज इक्वल्स टू काय असते, 100 kg, म्हणजेच 100 किलो. ठीक आहे. म्हणजेच काय, सेलिंग प्राइस ऑफ 1 क्विंटल म्हणजेच 100 kg ओनियन काय येईल मग, 18. 1 kg कितीला विकते, 18 रुपयाला. तर असे 100 kg कितीला विकतील, 18 × 100 म्हणजेच काय येईल, 1800 रुपयाला. ठीक आहे. ही झाली सेलिंग प्राइस. आता बघा कॉस्ट प्राइस किती होती आपली, कितीला विकत घेतलं होतं त्यानं 1 क्विंटल ओनियन, 2000 रुपयाला. आणि कितीला मिळाला, किती मिळाले त्याला सेलिंग प्राइस, म्हणजे विकून 18,000. ठीक आहे, सॉरी 18,000 नाही, 1800. ठीक आहे. म्हणजेच काय, कॉस्ट प्राइस ग्रेटर झाली, कॉस्ट प्राइस इज ग्रेटर दॅन सेलिंग प्राइस. मग अशामध्ये काय होत असते आपल्याला,
लॉस होते की प्रॉफिट होते, लॉस होते, म्हणजेच लॉस इज इक्वल्स टू कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. कॉस्ट प्राइस किती आहे 2000 मायनस 1800. ठीक आहे, म्हणजेच काय आलं त्याला 2000 मायनस 1800 काय 200 सबट्रॅक्शन. ठीक आहे, म्हणजे त्याला किती लॉस झाला 200 रुपयाचा. म्हणजे शरद इनकर्ड अ लॉस ऑफ रुपीज 200. म्हणजे त्याला कितीचा लॉस झाला 200 रुपयाचा. ठीक आहे, बघा क्वेश्चन नंबर 7 काय. कांताबाई बॉट 25 साडीज फ्रॉम द होलसेल मर्चंट. म्हणजे कांताबाईंनी काय आणल्या 25 साडी आणल्या होलसेल म्हणजे विकायसाठी आणल्या. कितीला आणल्या 10,000 अँड सोल्ड देम ऑल ॲट 460 इच. म्हणजे एक साडी कितीला विकली 460 रुपयाला. हाऊ मच प्रॉफिट डिड कांताबाई गेट इन दिस ट्रान्झॅक्शन. म्हणजे तिने किती प्रॉफिट मिळवलं त्या साड्या विकून. ठीक आहे, बघा मग कॉस्ट प्राईस ऑफ 25 साडीज. तिनं 25 साड्या कितीला आणल्या 10,000. ठीक आहे, आणि सेलिंग प्राईस ऑफ 1 साडी. एक साडी कितीला विकत आहे 460 रुपयाला. ठीक आहे, मग काय येईल सेलिंग प्राईस ऑफ 25 साडी किती येईल. सेलिंग प्राईस ऑफ 25 साडीज किती येईल. एक साडी कितीला विकत आहे 460ला. तर 25 कितीला येतील 460 मल्टिप्लाय बाय 25. म्हणजे याची मल्टिप्लिकेशन केली तर काय येते 11500. हे आन्सर येते. आता बघा कॉस्ट प्राईस किती होती आपली 10,000 होती. आता किती झाली 11,500. ठीक आहे, म्हणजे कोण मोठा आहे कॉस्ट प्राईस जास्त आहे की सेलिंग प्राईस. सेलिंग प्राईस जास्त आहे. जेव्हा पण सेलिंग प्राईस ग्रेटर असते तेव्हा काय होतं असते आपलं प्रॉफिट. म्हणजे काय येईल सेलिंग प्राईस ग्रेटर दॅन कॉस्ट प्राईस. जेव्हा सेलिंग प्राईस जास्त असते तेव्हा काय होत असते प्रॉफिट. म्हणजेच प्रॉफिट इज इक्वल्स टू सेलिंग प्राईस मायनस कॉस्ट प्राईस. ठीक आहे, सेलिंग प्राईस किती आहे मग आपली 11,500 मायनस कॉस्ट प्राईस किती आहे 10,000. काय येईल मग आन्सर. त्याची सबट्रॅक्शन केली तर 1500. म्हणजे तिने किती प्रॉफिट कमावलं. काय येईल कन्क्ल्युजनमध्ये कांताबाई मेड अ प्रॉफिट ऑफ ₹1500. म्हणजे एवढं तिला प्रॉफिट मिळालं. ठीक आहे, अशा प्रकारे मी इथे प्रॅक्टिस सेट 31 कंप्लीट केला. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा.